तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला मटन ग्रेव्ही कसं करायचं ते दाखवते। तर हे मी मटन घेतलेलं आहे अर्धा किलो, याला शिजून घेतलेलं आहे। तुम्हाला शिजवताना दाखवलं नाही, पण मी ऑलरेडी आधीच शिजवलेलं आहे। आणि त्याच्यासाठी लागणारे मसाले, तर इथं मी खोबरं घेतलं अर्धा वाटी, चण्याची डाळ घेतली थोडीशी, आलं, लसूण, टमाटा, कोथिंबीर, पुदिना। आणि मसाल्यामध्ये हा घरचा मसाला आहे, 1 चमचा घेतला। हा काळा मसाला आहे, तो अर्धा चमचा घेतला। आणि मटन मसाला, हा जो मसाला आहे तो तेलामध्ये परतून घेते। त्याच्यासाठी थोडंसं तेल टाकलं आहे। त्याच्यामध्ये खोबरं भाजून घेणार आहे। बघू शकता तुम्ही, हे खोबरं मी थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेते। बघू शकता तुम्ही, खोबरं आपलं हे लाल भाजून झालेलं आहे। आता मी त्याला काढते आणि आता ही डाळ भाजून घेत आहे। बघू शकता आपण, ही डाळ पण मी छान अशी भाजून घेतली आहे। आता ही डाळ पण मी काढून घेते। आणि आता मी टमाटा, आलं, लसूण हे एकत्र भाजून घेणार आहे। बघू शकता तुम्ही, तेल वगैरे काही टाकत नाही, असंच भाजून घेणार आहे। बघू शकता तुम्ही, आपला टमाटा, लसूण आणि आलं हे सगळं आपण छान असं परतून घेतलं। आणि आता मी हे काढून घेते। गॅस बंद करून घेते आणि हा मसाला आता गाळून द्यायचा आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचा। याच्यामध्ये मी कांदा नव्हता घेतला, कारण की ऑलरेडी मटण शिजवताना मी कांदा जास्त टाकलेला आहे, त्याच्यामुळे मी कांद्याचा वापर केला नाही। आणि मसाला वाटताना हा पूर्ण मसाला, पुदिना आणि कोथिंबीर हे सर्व मिक्स असं वाटून घेणार आहे। तुम्ही बघू शकता, हा मसाला मी वाटून घेतला आणि आता मी तेलामध्ये थोडंसं तेल टाकून परतणार आहे। ऑलरेडी मी मसाला परतताना तेल टाकलं होतं। आता मी हा मसाला पहिला परतून घेणार आहे तेलात। सगळं असं छान असं परतून घेणार। आणि तेलामध्ये परतल्यामुळं जास्त वेळ नाही परतला तरी चालतो। थोडंसं मी शिजून घेणार आहे तरी पण, कारण शिजवल्यानंतर भाजीला तरी छान येते। बघू शकता तुम्ही, आपला मसाला हा छान असा परतला गेला आहे। आता मी हे मिक्सरच्या भांड्यात मसाला वाटल्यामुळे त्याचं पाणी मी मसाल्यात ॲड करते। मसाला हा छान असा परत एकदा परतून घे। मसाल्याला छान असा परतला। आता मी हे शिजलेलं मटण त्याच्यामध्ये टाकून घेते। कुकरमध्ये पाणी टाकून थोडासा
करून ह्याच्यामध्ये पाणी टाकते. आणि बघू शकता तुम्ही भाजीला छान असा कलर पण आलेला आहे. आता याच्यामध्ये मी अजून भाजी जरा घट्ट असल्यामुळं मी जरा पाणी टाकते थोडं. बघू शकता तुम्ही भाजी मी अशी जरा पातळ अशी केलेली आहे. भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही चिरून खाऊ शकता. आणि आता मी मीठ टाकत आहे. शिजताना मी मीठ टाकलं होतं पण आता परत मीठ टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ टाकू शकता. आणि आता जरा उकळी यायला मी भाजी ठेवते. आता मी भाजीवर झाकण लावून ठेवते जरा उकळी यायला. नंतर तुम्हाला काढून दाखवते. बघू शकता तुम्ही आपली भाजीला छान अशी उकळी आली आहे आणि तरीही छान आली आहे. मी फक्त 2 चमचे तेल टाकलं. तुम्ही तुमच्या आवडीने तुम्ही टाकू शकता तेल. मी 2च चमचे असं टाकलेलं आहे. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला असं वाटत असेल मी वेगळ्या किचनमध्ये स्वयंपाक केला तर मी आधीचा व्हिडिओ माझ्या किचनमध्ये केला होता आणि आत्ताचा हा व्हिडिओ माझ्या जावेच्या घरी आले तर तिथं केलेला आहे. कारण आमच्या मुलांना माझ्या हातचं जेवण आवडतं, मुलांना, जावाला, दिराला. त्याच्यामुळं मी इथं आले की काही ना काही करत असते. धन्यवाद.